काय प्रतिक्रिया तुमच्या काय सांगा? माझी आज प्रतिक्रिया माझी आज माझा एक आवाज खराब झाला नाही. मी एक पेशंट आहे दवाखान्यात. माझा आवाज सगळा बंद झालेला. ईश्वरानं मला 1-2 मिनिटाची वेळ दिली. आवाज दिलाय मला एक उघड्या डोळ्याने एक बघायचे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्या सगळ्या महामानवानं हे जे आपल्याला अभ्यास शिकविला, हे आज आपल्याला त्याचा आदर मानावं लागेल. आपण त्यांच्या मुलं आहेत. आता हे बघा, हे पोस्टर बघा, एखाद्या महामानवाचा का शिवाजी महाराजाचा किंवा अहिल्याबाई होळकरचा याच्यावर फोटो आहे का? हेच महाराष्ट्राला मला संदेश द्यायचा. हेच नेते होऊन बसले. हेच आम्हीच आहेत का आहेत. आज हे महाराष्ट्र जगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या चळवळीचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर हे होते. काय काय याचा फोटो एखाद्या महात्माचा आज महाराष्ट्र त्याच्यावर चाललेला आहे. हे तुमच्या माध्यमातून मला दाखवा. मी निवडून येईन हे नाही का, मला हे महाराष्ट्रामध्ये न्यूज द्यायचे. हे काय प्रकार चाललेला आहे? एकाही बॅनरवर महामानवाचा फोटो दिसत नाही. शिवाजी महाराजाचा फोटो नाही. आंबेडकर बाबासाहेबाचा फोटो नाही. ह्या महामानवाने इतिहास घडविला या गावामध्ये. ह्या आपल्या जनतेमध्ये आज जे जिवंत आहेत, ह्या महामानवाचे उपकार आहेत आपले. यांना महामानवाशी काय घेण्यात येणार नाही. हे जनतेनं उघड्या डोळ्यावर बघावं. चला दुसऱ्या पोस्टरमध्ये तुम्हाला दाखवतो पुन्हा. हे माझी अपेक्षा. एक मला जनतेला एक कळकळीची विनंती, यायचं काय प्रोग्राम चालला त्या पोस्टरवरून बघा. मी अभिनंदन करतो बाळासाहेब त्याचे नेत्याचे फोटो लावले पण महामानवाचा फोटो नाही लावला. हे आता तुम्ही बघा. त्याची त्याला हुकुमशाही करायची, फक्त पैशावर करायचे. त्याला एवढ्या खालच्या पातळीचे गेले. आज हे फोटो लावतात, कुठेतरी म्हणतात जय शिवाजीरायाला अभिनंदन करतो, बाळासाहेब ठाकरे म्हणजे आंबेडकरला अभिनंदन करतो. आणि तुम्ही काय याचा अपमान करता? याच्यावर कशामुळे अपमान करता तुम्ही? त्याचा एक फोटो लावायला पाहिजे होता. माझ्या शिवछत्रपतीचा तरी फोटो लावायला पाहिजे होता. का नाही? चला या माझ्या बॅनरवर हे करा पुन्हा. आणि काय घेणं नाही. पण मला हे महाराष्ट्र जागा करायचं आता. मला म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही, माझे सलाईन चालू आहे, पण तरी पण माझ्या जीवाची बी बाजू करणं, माझा प्राण बी गेला. मी शहीद होणार आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बस चला दुसरं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा बॅनर लागलाय, पण ह्या बॅनरवर सुद्धा महामानवाचे फोटो नसून त्यांचे नेत्याचे फोटो लावण्यात आलेले. मग याला लोकांना महामानवाशी काय घेणं देणं नाही का? मग मला हेच संदेश सगळ्या महाराष्ट्राला दाखवायचा आहे. हेच संदेश मला महाराष्ट्राला दाखवायचा आहे. कारण का ह्या महामानवामुळं आपली ही सगळी जनता जी आज जिवंत आहे आणि जे आपल्याला गोरगरिबाला जे सगळं लिहून ठेवलेलं या महामानवानं म्हणून बाई. आणि यांना आपल्याला काहीच घेणं देणं नाही. हे पोस्टर बघा. म्हणजे हा प्रकार काय चाललेला आहे का नाही? आणि जर कुठे बी गावात चालला, सभा करतात, डॉक्टर बाबासाहेबला अभिनंदन करतो, शिवाजी महाराजाला पहिले अभिनंदन करतो, आणि हा का प्रकार आहे? हे लटकं आहे. हे प्रकार सगळा लटका आहे. हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्रानं बघावं आणि यायला काय करायचे माराष्ट्रानं धडा द्यावा. हे बघायला तुम्ही तुमच्या माध्यमातून. माझी आज तब्येत बरोबर मतदाराला एकच मायबापाला आवाहन करतो, तुम्ही फक्त सत्यता बघा. आणि हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून दाखवायलो. मी काय तुम्हाला बरवलं नाही, मी काय तुम्हाला या म्हणलं नाही. काल मी एक बाईट दिली आमच्या माजी मंत्री वरपुडकर साहेबासोबत. आज त्याला छकमारी करून माझ्या गावात यावं हे मोही ताकद आहे. 4 बळी गेलेत माझ्या गावातले शेतकऱ्याचे, मुलाचे. त्याने आत्महत्या केल्या तेव्हा आला नाही. आज दुष्काळ परिस्थिती झाली, सगळं गाव पाण्यामध्ये होतं तेव्हा आला नाही. आणि आज मी एकच बाईट दिली तर माझ्या गावात आला. याला काहीतरी शोकांता वाटायला पाहिजे आणि गावाला लाज वाटायला पाहिजे. मी निवडून येण्यामुळे उभं राहिलं नाही. मला हे गोरगरीब जनता एकदा जागृत करून दाखवायचं. नेते मंडळी आम्ही सुद्धा पाहिलं होतं की नेते मंडळी जेव्हा गावात पाणी शिरलं होतं, खाली बुधोळ्यामध्ये, खाली इकडे तिकडे, त्यावेळेस तुम्ही सुद्धा लोकांची मदत केली होती. आम्हीच बातम्या लावल्या होत्या, अन्नदान वाटप केलं होतं, कपडे वाटप, बरोबर राहायची व्यवस्था केली. बरोबर आहे. मला फक्त मी दैवत ही गोरगरीब जनता मानतो. मी कोणाला मानित नाही. ही जी गोरगरीब जनता आहे ना, ही मी दैवत मानतो. आणि त्याच्याकरता आज मला फक्त 5 एकर होल्डिंग आहे. तुम्ही म्हणाल ना, आज काल सय्यद आला, मी येऊन करतो तेऊन करतो. मला 5 एकर होल्डिंग आहे. ही 5 एकर होल्डिंग सगळी मी दान करणार आहे. या मंदिराला चलू इथं उभा राहा. तू काय देतो का? 10 लाख रुपये या मंदिरातले वरपुडकर साहेबांनी नेले. आणि नेले मंदिरातले जमा केलेले कशा पद्धतीने नेले त्याला माहित. नेले का नाही जरा गाववाल्याला. भावी भक्ताचे पैसे होते का ते? भावी भक्ताचे पैसे होते. 10 लाख इथून नेले आणि ते सभा मंडप एक पलीकडे केला.
हे शासनाचं आहे. 10 लाख शासनाचा 10 लाख निधी आला. रुपये कशासाठी जमा केले होते? हे सगळे वर्गणी लोकांची होती ना हो. मंदिरासाठी. मंदिरासाठी. ते म्हणले तुला काम देतो, ह्या पोरायला काहीतरी गुमराह केलं, आम्हाला 10 लाख रुपये द्या. हां. ते 10 लाख रुपये पोरायने दिले आणि ते तिकडं, आणि ते सभा मंडप शासनाचा आलेला आहे. घरून केला का तुम्ही? नाही नाही. मग 10 लाख इथं देवाचं मारुती रायाचे जर पैसे तुम्ही खातात, तुम्हाला ही जनता माफ कर. मी जर नाही माफ केलं की मारुती राय तुम्हाला माफ कर. चेअरमन, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात आणि मतदारांच्या लक्षात आणून दिलं की महामानवांच्या बॅनरवर मतं मागायले, पण महामानवांचे फोटो लावण्यात महामानवांचा आपण व्हायला तर शिवसेनेचं सुद्धा इथं शिंदे गटाचं बॅनर लागलंय, याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो नाही. काय प्रतिक्रिया आहे तुमची? मग आता हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्रानं बघा. मी जे गोरगरिबांमुळं माझी परिस्थिती नाही, मी लय गरीब माणूस आहे. मला 4 मुलं आहेत, रोज मंजुरी करतात, पण मला हे आवडलं नाही. कारण का सगळ्याच्या हातात गेलं. आणि जर ह्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिबा फुले याने जे आपला महाराष्ट्र घडविलं आहे, आणि त्यांच्यामुळं आता आपण जिवंत आहेत. आपण प्रत्येक राजकारण करू शकतो. आणि हे हरामखोर लोक जर महामानवाचे फोटो लावित नाहीत, म्हणजे याची आता शिवसेनेचा नाराज आहे, जय भवानी जय शिवाजी. आणि मग कुठे मग शिवाजी कुठे गेला? हेच म्हणलं ना मी. मला शिवाजीचा अभिमान आहे, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अभिमान आहे, मला महात्मा ज्योतीचा अभिमान आहे. का त्याचा फोटो तुम्हाला खपत नाही? कशामुळे खपत नाही? तुम्ही जे पुरोहित हे मला जनतेला शिवाजी दाखवून महाराज द्या. फक्त बोलण्यातच आहेत. बोलण्यातच आहे. का नाही आज, का नाही हे मला सांगा. काय मतदारांना काय सांगणार? मी काल मी रात्री दवाखान्यामध्ये होतो, पण तुम्ही मला बोलवलेलं आहे आवर्जून. मी तुम्हाला कोण्या मीडियाला बोललेलं नाही. काल एकच बाईट दिली माझी मंत्र्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये, तर आज त्या वरपुडकरला माझ्या गावात यावं लागलं. आणि गावात अरे तो जरी पळदा, आम्ही तुला सहकार्य केलं, तुला सभामंडप दिलता तिथं, आणि पळदा तरी बी ते देवाला दिला ना, तो काम करून दाखवायला पाहिजे होतं. आज तू लटकं म्हणाल ना, मी पत्र देतो हे करतो, कशामुळे? ते तवा देवाला एकदा दान केलं ना, ऐका, देवाला एकदा दान केलं ना, पडू येऊ जाऊ हे ईश्वराची देणगी. पण तू आज लटकं येतो, शेड अर्धावटच बांधला, तुला लीड नाही भेटली म्हणून तू पुन्हा म्हणतो मी पत्र देतो येऊन करतो. ही ताकद पाटलाची, सच्चाईची ताकद आहे. आजकाल माझ्या लहान मित्रांना 4 बळी गेलेत माझ्या गावातले, आत्महत्या केल्यात शेतकऱ्याची. तवा का नाही आला? एवढी परिस्थिती निर्माण झाली, तवा का नाही आला? या गोरगरिबाचे काय आले, घरं वाहून गेले, घरात पाणी शिरले, तवा का नाही आला? आणि आजच का माझ्या गावामध्ये आला? हे तुम्ही बघा आता याच्यावर काय. हे गावावर सत्ता मी आलं तर निवडून कोणी येईल किंवा नाही येईल, मला काही घेणं नाही. मला महाराष्ट्र जागा करायचा आहे. मला ही लढाई फक्त महाराष्ट्र याची सत्यता जाणून दाखवायची मला. ठीक आहे. आता मतदारांना काय सांगाल आता? इकडं मतदार मायबापांनो, या गरिबाची एकच तुम्हाला कळकळीची, हे प्रस्थापित नेते 5 उमेदवार यावर करणं उभे केले, याचा कसा एकदा प्रस्थापित खात्मा करा. त्याला बी झुकायची वेळ येईल, जनताच लागते आपल्या बघा. पण आपल्याला दुसरं काही नाही. पुढं आज दैठणामध्ये जिंदगी गेली त्या आप्पा घाडग्याचे, गणेश घाडग्याची फडशा पुसता त्याच्या पुढे त्यांनी तुम्ही सून उभी केली. आज पोखरणीमध्ये त्यांनी कार्यकर्ते न्याय दिला. त्यांनी पोखरमध्ये त्याच्या कार्यकर्त्यांना गरीब माणूस आहे, 3 एकरवाला माझा मित्र आहे ते, आज त्याला काँग्रेसचं तिकीट भेटलंय, आणि त्याच्या पुढे तुम्ही मुलगा उभा करता. ही काय श्रम कार्यकर्त्यांना जायचं कुठं? त्या तळागाळातल्या आज ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झाली, आज जर दवाखान्यात जायचं, कुठं का जरी काय जायचं, काय करायचं, तर कोणाची मानसिकता राहिली नाही. म्हणते काय पाहिजे ह्या गरीबाला मला सूचना करायची. आज तळागाळातले माझे गरीब बांधव हेच सगळं सहकार्य करतात. कुठं डिलिव्हरी होऊ द्या, कुठं काही होऊ द्या, हे स्वतःचा झळ लावतात आणि गावातून नेतात. पण त्याची आज मानसिकता राहिली नाही गरीबाची. त्याच्यामुळे राहिली नाही. ते प्रस्थापित नेते त्याला दाबून टाकतात आणि पैसा घेऊन दुसरा उमेदवार तयार करते. तुम्हाला बी तिकीट द्यायचं आश्वासन दिलं होतं, पण दिलं दिलं होतं. नाही. तुमच्यावर अन्याय काय केला? आता माया होता लय भयानक अन्याय. काय विषय काय होता? विषय काय होता, ज्या वेळेसला मी जे गोष्टी गावामध्ये केल्या, गोरगरीब जनतेचं काम करतो, एक अफवा झाली आणि आमच्या गावाचे प्रसाद जाधव आहे, त्यांनी मला बोलावून केलं की साहेब आपल्याला तुम्हाला तिकीट देणार आहे आणि तुम्ही या. मी कोणी नेत्यापुढे झुकत नाही, मी जनतेपुढे झुकतो. पण त्याचं जरी पर्सनल ठीक आहे म्हणलं,
तुझे मान्य होईल तुझ्या म्हणावं. मी गेलो, पोरं गेले, ठीक आहे म्हणलं तुम्हाला तिकीट फाटलं. मग त्याच्यामध्ये भागवत कदम आणि मी दोनच राहिलो तिथं. म्हणजे दोघांपैकी मी साहेब म्हणलं भागवतला तिकीट द्यायला मी तुम्हाला सहकार्य करेन. 10 वर्ष मी भाजपचं काम करतो. तुम्ही भागवतला तिकीट दिलं 10 लाख रुपये खर्च, तुम्ही क्लिप दाखवतो तुम्हाला 10 लाख रुपये खर्च येतो. माझ्या पद्धतीनं मी 500 मतदान देतो. माझ्या पद्धतीनं मी 500 भागवतला द्या. भागवत बी बिचारा म्हणला चेअरमनला तिकीट दिलं, माझ्या पद्धतीनं मी काम करतो. पण त्याच्या बाद काही एक असा प्रश्न निर्माण झाला. आमच्याच गावचे 25 काही एक उमेदवार गेले तिथं, माझं तिकीट कटलं. तरी मी त्याला मी सहकार्य केले वसंतरावला, चला तुम्हाला तिकीट भेटायला ना, मी 2 पाऊल मागं, मला माझ्या गावाचा अभिमान आहे. मग त्याचं बी तिकीट कटलं. मला कुठं फोन नाही, तू काय करायला, तू काय बोलायला, मला काही घेणं देणं नाही, काही विषयच नाही. मला एखादा फोन तर लावायचा होता शेवटी. मी भाजपचा होतो ना, मला एखादा फोन लावायचा होता बाबा. बंदरने काय नाराजी दूर करायचा प्रयत्न काय? आता नाराजी तर ही जनता दाखवेन, मी काय करू शकत नाही. हे आमचा मारुती आहे दाखवीन, याचं जागृत आहे. यानं डुप्लिकेट या वरपुडकर साहेबांना एवढं प्रकार केला आणि डुप्लिकेट गावात गेले ना, मंदिरातले पैसे खाल्लेत ना, ते मारुती राय त्याला दाखवून गेल्याशिवाय मी काय करत नाही. मी एक सर्वसामान्य, माझी लायकी नाही त्याला खेटण्याची, पण माझी लायक माझ्या गावातल्या ह्या माणसाची लायकी मारुती रायाची. हे मारुती राय बघून घे बस.